थोडक्यात सांगा. अंतरा नाही ठाव ब्रह्मा स्थळ नाही दाखवत आहे. मुंगीच्या पायाची कधी जेवाय मग तुमचं जेवाय की नाही. मग जेव्हा विश्वास ठेवाल का देहावरती ठेवा. बघा ते थोडं काय करतात. अपूर्ण कधी पूर्ण होत नाही आणि ती पूर्ण कधी अपूर्ण होणार नाही. एवढी भाषा तुम्हाला समजली तर राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री गुरुचरणप्रतापे पुण्यपापे झाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली. शुभाशुभ पाहता भावना राम झाले. निषेधिनी गुरुराया उन्मनी झोप आली. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. श्री राम श्री आत्मा राम ग्रंथ दशक समास पाचवा. स्वानुभव निरूपण. वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज. श्री राम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वराय नमः. श्री राम. जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा. आम्हा नाथाची माहेरा. सार्थक झाले जी दातारा. तुमच्या कृपा कटाक्षे. या मनाचे निसंगती. जन्म घेतले पुनरावृत्ती. माया माईक असोनी भ्रांती. वरपडा आलो होतो. जी मी मानवी किंकर. एकाएकी झालो विश्वंभर. संदेह तुटला थोर. याता यातीचा. मी संसारीहून सुटलो. पैल पार पावलो. मीच सकळ विस्तारलो.
सर्वाभूती मी करुणी अकर्ता मी करुणी अकर्ता मी परेहून परता मज मध्ये वार्ता मी पणाची नाही. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. आपण आत्ताच गुरुपौर्णिमा साजरी केली आणि मग त्या दिवशी आपण काय पाहिलं होतं? त्या दिवशी आपण हे आत्माराम ग्रंथ म्हणजे प्रथम आपण गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेबद्दल काही गोष्टी समजावून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग आपला आत्माराम ग्रंथ सध्या चालू आहे. आपण त्याचे पहिले 4 समास पाहिलेलेच होते आणि मग आपण त्या दिवशी 5व्या समासाला आपण सुरुवात केली होती. कळलं की नाही? तर आता राहिलेला, आणि मी त्या दिवशी म्हणालो होतो की राहिलेला जो ह्या आत्माराम ग्रंथाचा जो भाग आहे, अर्धा भाग आहे ना, तो आपण पुढल्या वेळेला पाहू. आणि योगायोगाने आज गुरुवार आहे. कळलं ना? आणि पुन्हा बघा, मी म्हटलं ना, सध्या उत्तराखंडामध्ये हा श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना चालू आहे. कळलं ना? म्हणजे हरेला परवापासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची श्रवणं जिकडे तिकडे मंदिरामध्ये चाललेली आहेत. मग आज आपण काय पाहतोय? आपण त्या दिवशी पाहिलं स्वानुभव निरूपण. कळलं की नाही? म्हणजे समर्थ रामदासांनी शिष्याला सांगितलं होतं, हे बघा तुला मी, आणि इथे बघा, इथे खूप महत्वाची गोष्ट मला सांगायची. समर्थ रामदास म्हणजे गुरु, सद्गुरु. जसं मी म्हटलं ना की महर्षी व्यास, म्हणजे महर्षी व्यासांनी ही जी गुरु परंपरा जी सुरू केलेली आहे आणि त्या परंपरेमध्ये समर्थ रामदासांसारखे आत्मज्ञानी महापुरुष ज्याला सद्गुरू मिळतात ते भाग्यवान नाव. कळलं ना? आणि आपल्याला पण आपल्या मदभाग्याने असेच काळसिद्धेश्वर महाराज सद्गुरू म्हणून मिळालेले आहेत. आणि मग त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण सगळं पाहिलं. आपण सुरुवातीला पाहिलं वेदांत पाहिला, म्हणजे वेदांच्या माध्यमातून जे अनेक प्रकारचं विवरण केलेलं आहे भगवंतानी. भगवंतानी जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी काय केलं? भगवंताचं अतिशय लाडकं बाळ म्हणजे मनुष्य, आणि या मनुष्याला ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, आत्मज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, त्याला मोक्ष सुख अनुभवता यायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं होतं? त्यांनी सुरुवातीला हे ज्याला आप्तवचन म्हटलं जातं अशा वेदांची निर्मिती केली आणि वेदांमधून त्यांनी सगळ्या प्रकारचं ज्ञान त्याला समजावून सांगितलेलं आहे मानवाला. कळलं की नाही? आणि मग समर्थ रामदास, आणि बघा समर्थ रामदास म्हणजे पुन्हा मी म्हटलं ना, आता हे महापुरुष जे आहेत ना, आत्मज्ञानी महापुरुष, ह्यांना म्हणजे आता मी असं म्हणेन श्रीकृष्ण म्हणा, रामकृष्ण म्हणा, रामप्रभू राम म्हणा, किंवा अनेक संत जे आता अलीकडे निर्माण झाले आहेत, प्रत्येकाचं एक नाव दिलंय त्याला आपण. कळलं ना? ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज. पण हे सगळे जे आहेत ना, हे एकमेव चैतन्य आहेत. हे ह्याच भावाने आपण पाहायला शिकलं पाहिजे. आता हे सगळे आत्मज्ञानी महापुरुष म्हणजे एकमेव चैतन्य आहे, एकमेव चैतन्य. त्यांना वेगवेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकताच नाहीये. कळलं ना? ठीक आहे, आपण त्यांना पाहतो सगुण साकार रूपांमध्ये, त्यांना आपण अनेक रूपाने पाहतो. पण जेव्हा आपल्याला शुद्ध ज्ञान होतं ना, तेव्हा त्यावेळेला आपण, म्हणून मी हंसगीतेबद्दल सांगितलं होतं बघा. हंसविद्येचा मी उल्लेख अनेक प्रवचनातून केलेला आहे. आणि त्यावेळेला हंसरूपी विष्णू भगवान काय सांगतोय? जेव्हा सनत कुमारांनी प्रश्न विचारला की बाबा आपण कोण आहात, तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे मी तुम्हाला ज्ञानी समजत होतो, पण तुम्हाला ज्ञान झालेलंच नाहीये का? कारण अजून मला तुम्ही तुमच्यापेक्षा निराळा समजताय. आणि जेव्हा शुद्ध ज्ञान प्राप्त होतं, स्वानुभव अनुभवाला येतो, स्वानुभव निष्ठा आपण अनुभवतो, तेव्हा काय दिसून येतं? हे संपूर्ण विश्व हे एकमेव चैतन्य आहे. आणि ह्या भावाने आपण
अनुभवनिष्ठ अनुभवायला लागतो. तर आता इथे आपण जसं सुरुवात केली ना, म्हणजे गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं, मग त्यावेळेला आपण काय पाहिलं, या ह्यामधले एक 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 आपण समास पाहिलं होतं. पहिलं त्याग निरूपण पाहिलं. त्याग निरूपणामध्ये काय समजावलंय, सगळं जे जे अनित्य आहे, जे जे अनित्य आहे, जे जे अशाश्वत आहे, जे जे माईक आहे, त्याचा त्याग करायचा, ते सोडून द्यायचं. खरं की नाही? मग त्याग निरूपणामध्ये आपण ते पाहिलं, कळलं. आणि नंतर मग आपण माया निरूपण पाहिलं. आणि माया निरूपणामध्ये काय समजावलंय, हे संपूर्ण विश्व काय, हे संपूर्ण विश्व म्हणजे माया आहे. माया आहे, कळलं ना. म्हणजे हा एक भ्रम आहे. वास्तविक म्हटलं, अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुसतो शिकाई. अरे जे झालेलंच नाही आहे त्याची वार्ता काय बघतोस, म्हणजे हा एक भ्रम आहे, भ्रम, कळलं ना. म्हणून मग आपण हे मायेचं भ्रम कशा पद्धतीने माया हे भ्रम निर्माण करते हे आपण सगळं तिथे पाहिलं. त्याआधी माया निरूपणामध्ये आपण सगळं पाहिलं, हे पण पाहिलं. माया सच्चिदानंद, माया आनंदाचा कंद, माया हेची समाधान योगियांचे. म्हणजे इथे काय दाखवून दिलं, ह्या मायेच्या माध्यमातूनच आपण शाश्वत ब्रह्माला धरणार आहोत, शाश्वत ब्रह्माला धरणार आहोत. आणि त्या शाश्वत ब्रह्माला धरून शाश्वत ब्रह्माचा आनंद आपण अनुभवणार आहोत. म्हणजे माया निरूपण झालं. नंतर मग ब्रह्म निरूपण पाहिलं आपण. आणि ब्रह्म म्हणजे कसं, बृहत, बृहत म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे किती, संपूर्ण विश्वाला व्यापून जे दशांगुल उरलेलं तत्व आहे, असं ब्रह्मतत्व आहे. मग ते आपण समजावून घेतलं. मग त्यानंतर मग आपण साधन प्रतिष्ठेकडे आलो, साधन निरूपण पाहिलं, कळलं की नाही. आणि साधन निरूपण मध्ये सगळ्यात महत्व कशाला, श्रवण, कळलं ना. आणि श्रवणाच्या संदर्भात ना फार सुंदर सुंदर विवरणं केलेली आहेत. हे श्रवणाच्या संदर्भात काय म्हटलंय बघा, कळलं ना. म्हणजे हे आत्मज्ञानी महापुरुष कशा कशा पद्धतीने समजावतात. ते काय म्हणतात बघा, कानीचे पेरले, श्रवण निरूपण आपण पाहिलं ना, कानीचे पेरले आणि डोळा उगवले आणि व्यापके भरले तोची हरी. बघा काय म्हटलं, किती सुंदर म्हटलंय बघा. कानीचे पेरले म्हणजे कानात पेरलं. कानात काय आपण पेरतो, श्रवण पेरतो ना, आपण पेरणी करतो की नाही. मग कानामध्ये कसली पेरणी करतो, कानामध्ये आपण श्रवणाची पेरणी करतो. मग आता कानामध्ये आपण श्रवणाची पेरणी केल्यानंतर ते डोळा उगवलं, डोळ्यामधून ते उगवतंय म्हणजे काय, तेव्हा त्याची प्रचिती येते, आपण त्याचा स्वानुभव घेतो, कळलं की नाही. मी श्रवण केलं ना आपण, म्हणजे कानामध्ये पेरलं आणि ते डोळ्यातून उगवलं, कळलं ना. म्हणजे अनुभव आला, तो अनुभवला आपण, ते स्वानुभव घेतला, कळलं ना. आणि मग हे त्यांनी काय म्हटलं, ते हे आणि व्यापके भरले. आणि मग ते लक्षात येतं, जेव्हा आपल्याला अनुभव येतो ना, तेव्हा सगळं असं दिसून होतं, बापरे केवढं व्यापक आहे, संपूर्ण विश्वाला व्यापून दशांगुला उरलेलं असं हे तत्व आहे. आणि तेच काय होतं, व्यापके भरले आणि तोची हरी. हा संपूर्ण व्यापक कोण आहे, हा हरीच संपूर्ण व्यापक आहे. मग आता ह्या हरीची आपल्याला अनुभूती येते, कळलं ना. आता आपण एक एक समर्थाने जे केलंय ना, आपण गेल्या वेळेला काय केलं होतं, गेल्या वेळेला आपण काही एक 12-13 आपण ओव्या पाहिल्या होत्या, पण ठीक आहे, तरी पण आपण पटकन नजर फिरूया काही ओव्यांवरून, कळलं ना. आता पहिल्याच्या ओव्यामध्ये काय म्हटलं, जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथाची या माहेरा, आणि सार्थक झाले जी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे. लक्षात घ्या, म्हणजे स्वामी सर्वेश्वर, हा स्वामी सर्वेश्वर कोण, सद्गुरू, कळलं ना. आणि हे सद्गुरू जे आहेत, स्वामी सर्वेश्वर जे आहेत बघा, आणि तुमच्या कृपा कटाक्ष करू नये. लक्षात घ्या, म्हणजे जेव्हा आपल्याला अनुभूती येते, आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं, कधी होतं, जेव्हा सद्गुरू भगवंताची कृपा होते, कळलं ना. आणि म्हणून सगळ्यात महत्व कशाला दिलं होतं, सद्गुरू भगवंताच्या कृपेला. आणि सद्गुरू भगवंताची कृपा कधी होते बघा, एका प्रवचनामध्ये मुद्दाम मी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, म्हणजे गुरु शिष्यांचा संबंध मी तिथे दर्शवलेला होता, कळलं ना. आणि त्यामध्ये मी उदाहरण कोणाचं घेतलं होतं, अरुणीचं उदाहरण घेतलं होतं बघा, धौम्य ऋषी आणि अरुणी. मग अरुणीने काय केलं, सद्गुरू आज्ञा काय आहे, बस पाणी अडवायचं, मग तो स्वतःच झोपला तिथे, कळलं की नाही. म्हणजे सद्गुरू आज्ञेला प्राधान्य. नंतर मी अर्जुनाचं उदाहरण घेतलं होतं बघा, आणि अर्जुनाने काय सांगितलं, मला डोळा दिसतोय,
म्हणजे ज्याचा छेद करायचा आहे तेच मला दिसतंय. कळलं की नाही? त्यांनी बाकी झाड आणि इतरांनी काय सांगितलं, इतरांनी झाड दिसतंय, फांद्या दिसतात, पण अर्जुनाने काय सांगितलं, मला डोळा दिसतोय. कळलं की नाही? म्हणजे आपल्याला शेवटी प्राधान्य कशाला द्यायचं? सद्गुरू आज्ञेला प्राधान्य द्यायचं, सद्गुरू कृपेला प्राधान्य देतं. म्हणून म्हटलं आता ना, सद्गुरू कृपा हेची केली आणि तेने बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरे. सद्गुरूच्या कृपेशिवाय बुद्धी प्रकाशित होत नाही. कळलं ना? म्हणून एका ठिकाणी म्हटलंय उपनिषदामध्ये, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन तेन लभ्यो तस्यैष आत्मा विवृणते तमनु स्वाम. तुम्ही म्हणाल, बापरे, अहो अमुक काय प्रवचन करतात हो, काय प्रवचन, त्यांच्या प्रवचनाला एवढे लोक जमलेले असतात. कळलं ना? अहो युट्यूबवर त्यांचे लाखांनी त्यांचे व्ह्यू झालेले असतात. कळलं ना? म्हणजे असे प्रवचन करतात होते. पण उपनिषदात काय म्हटलंय, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो. हा आत्मा जो आहे ना, त्याचा प्रवचन करून लाभ होत नाही. न मेधया, मेधा म्हणजे बुद्धी, म्हणजे बुद्धीच्या तुम्ही अनेक कोलांट्या उड्या जरी मारल्यात ना, तुम्ही बुद्धीच्या योगाने अनेक प्रकारे विवरण करायचे प्रयत्न केलात, तरी सुद्धा त्या आत्म्याचा लाभ होत नाही. न मेधया न बहुना श्रुतेन, तुम्ही खूप श्रवण केलं, खूप ऐकलं, कळलं ना, पण श्रवण मनन निदिध्यास हे काहीच झालं नाही, मग त्याने सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही. काय म्हटलं, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. मग कशाने प्राप्त होतं? यमे एव वैश्रवृणते तेन लभ्यो तस्यैष आत्मा विवृणते तमु स्वाम. ज्याला हा आत्मा जो आहे ना, आत्मा म्हणजे काय, भगवंत, सद्गुरू भगवान, हे सद्गुरू ज्याला जवळीक देतात, कळलं ना, माझा म्हणून त्याला जवळ करतात ना, त्यालाच त्याचं ज्ञान प्राप्त होतं. मी सांगितलं ना, एक गोष्ट मी नेहमी सांगतो बघा, एक धनाढ्य असतो, धनाढ्य सावकार, आणि त्याच्या ह्यामध्ये खजिन्यामध्ये भरपूर रत्न आहेत तळघरामध्ये ठेवलेली. मग आता ही जर सगळी पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला त्या सावकाराशी दोस्ती करावी लागते, त्या सावकाराचं प्रेम संपादन करावं लागतं, त्या सावकाराची कृपा संपादन करावी लागते. तेव्हाच तो सावकार आपल्याला नेऊन त्याच्या तळघरातल्या सगळी रत्न दाखवतो. मग आपण काय करायला पाहिजे? काही नाही, सद्गुरू भगवंता तूच आमचा सावकार. तर जेव्हा आपण सद्गुरू भगवंताला शरण जातो, कळलं की नाही, आणि हा दातारा कोण आहे? सगळं देणारा, सार्थक झाले जी दातारा, असा हा सद्गुरू भगवान जेव्हा प्रसन्न होतो, कळलं ना, तेव्हाच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. आणि त्यात मी आणखी उदाहरणं सांगितली होती. ह्याचं सांगितलं होतं, कर्णाचं सांगितलं होतं. कर्णाने खोटं बोलून ज्ञान प्राप्त केलं, कळलं ना. एकलव्याचं सांगितलं होतं, एकलव्याने सुद्धा सद्गुरू आज्ञेविरुद्ध, म्हणजे सद्गुरूची कृपा संपादन न करता ते ज्ञान प्राप्त केलेलं होतं. म्हणून त्याचं सार्थक होत नाही. कारण हे काय होतं, हे शेवटी चुकीच्या मार्गाने जातात, अधर्माच्या बाजूने जातात. कारण अधर्माने ज्ञान प्राप्त केलं, त्याचा अधर्मानेच उपयोग केला जातो ना. म्हणून प्रवचन करून, मोठमोठी प्रवचन करून ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे ज्ञान प्राप्त होण्यासाठी सद्गुरू कृपाच लागते. आणि म्हणून तारी मारी तुझेच चरण, या भावाने सद्गुरू भगवंताला शरण जावं लागतं. पण आता पुढे काय आणखी समर्थाने त्यामध्ये म्हटलं होतं, गेल्या वेळेला आपण पाहिली, यातली बरेचशा ओव्या आपण पाहिल्या होत्या. तर आता इथे बघा, एकावरून पटकन बघून घ्या. जे स्वामीच्या हृदयी होते ते शिष्याशी बाणले अवचिते. आता सद्गुरू स्वामीच्या हृदयामध्ये होते म्हणजे काही जाणीव, मूलभूत जाणीव, कळलं ना. ही मूलभूत जाणीव जी आहे ही कोणाला प्राप्त होते? शिष्याला. केव्हा? जेव्हा तो तारी मारी तुझेच चरण या भावाने सद्गुरू भगवंताला शरण जातो. पुन्हा इथे आणखी त्याने म्हटले, जे मी मानवी किंकर आणि एकाएकी झालो विश्वंभर. सद्गुरू भगवान शिष्याला विश्वंभरच करतात, कळलं की नाही. आणि त्यांनी इथे आणखी एक उपमा दिलेली आहे बघा, कळलं. इथे त्या म्हणतात की स्वामी परिसाचा स्पर्श होता, स्वामी परिसाचा स्पर्श होता,
शिष्य परिसशी झाला तत्वता. जेव्हा सद्गुरू भगवंताने शिष्याला जेव्हा स्पर्श केला, त्याला गुरुच करून टाकतात ते. तिथे आणखी एक आठी म्हटलं जातं, बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी, आणि एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. बस एका भावासाठी. भाव काय? आत्मभाव निर्माण झाला सद्गुरू भगवंता, बस की ती परब्रह्म जोडले, त्याची प्राप्ती होते. आणि इथे त्यांनी म्हटले बहुता जन्मांच्या शेवटी. आपण बहुना जन्मना मानते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते, भगवद्गीतेमध्ये भगवंताने म्हटलंय ना, अनेक जन्मामध्ये जेव्हा साधना करतोस, कोण शिष्य सद्गुरू बोधाप्रमाणे जेव्हा आचरण करतो, कळलं ना, तेव्हाच त्याला स्वरूपाची भेटी होते. आता पुढे ते म्हणतायत की ऐसे जयास ज्ञान झाले, तयाचे बंधन तुटले. कळलं? आणि येरा नसोनीचे जडले, सदृढ अवचिते. आता ह्याला जेव्हा हे आत्मज्ञान प्राप्त होतं, झालं, त्याचं बंधन तुटलं. आता बंधन तुटला ना, मजा म्हणून सांगतो तुम्हाला मी. आता लाईनीमध्ये 25 गुरांना उभं केलेलं आहे. कळलं ना? प्रत्येकाच्या गळ्यामध्ये दावा आहे. कळलं? प्रत्येकाच्या. आणि सगळे लाईनीमध्ये उभे राहिलेले आहेत. आता बघा, त्यातलं एक जे आहे ना, त्याच्या गळ्यातला दावा सुटला, म्हणजे त्याचं बंधन सुटलं. आता त्याचं बंधन सुटलं, आता तो लाईनीमध्ये उभा राहिला काय आणि लाईनीमधून दूर गेला काय, काही फरक पडतोय का? ज्याचं बंधन सुटलं तो मुक्त झाला. आता त्याचं मुक्त झाल्यानंतर त्या बद्धांच्या लाईनीमध्ये जरी तो उभा राहिला, तरी त्याची मुक्त दशा जी आहे, मुक्तावशा आहे, ती बदलते का? नाही ना बदलत. कारण तो त्या स्थितीतच आहे ना तो. मग आता तो त्या लाईनीमध्ये, बद्धांच्या लाईनीमध्ये उभा राहिला काय आणि त्या लाईनीमधून दूर झाला काय? त्याचा बिरड तर सुटलेला आहे. कळलं की नाही? पण तरी सुद्धा तो त्यांच्या लाईनीमध्ये राहतो. का? मजा म्हणून. त्यालाही आनंद अनुभवायचा असतो ना, पण तो आतून तर निश्चिंत आहे. कळलं ना? आणि मग इथे मजा कशी होते तुम्हाला, आता काय आहे थोडासा वेळ म्हणून मी सांगतो. तरी पण कसं होतं बघा, एक गाव असं सगळं आंधळ्यांचंच गाव असतं. आणि त्या आंधळ्यांच्या गावामध्ये एक डोळस, एक जण म्हणतो मला दिसायला लागलं. आता दिसायला लागलं असं म्हटल्यानंतर लगेच गावभर ती बातमी पसरते. आणि मग ठरवतं, गावातले सगळे पुढारी ठरवतात, ठीक आहे, त्याला आपण सखारामला बोलावून घेऊन या. मग सखारामला बोलावलं जातं चावडीवर. आणि मग ठरतं की सखारामच्या डोळ्यामध्ये बिघाड झालेला आहे, तर त्याचे आपण डोळेच काढून घ्यायचे. सखारामलाही बातमी कळते की असं असं करणार आहेत म्हणून. मग तिकडे ठीक आहे, चावडीवर सगळे जमलेत. आंधळ्यांचंच गाव आहे, सगळेच आंधळे आहेत. कळलं ना? मग सखारामला विचारलं, काय बाबा तुला काय दिसतोय? सखाराम सांगतो, नाही मला काही नाही दिसत. ही मजा असते. कळलं ना? म्हणजे ज्ञानी सुटला ज्ञानमती. ज्याला ज्ञान झालं तो आपल्या आपल्या स्थितीमध्ये राहायला शिकतो. त्याला कसली प्रसिद्धी, कोणाची प्रसिद्धी, त्याला कुठल्याही प्रसिद्धीची जरूर नसते. कळलं ना? त्याच्या नावाचा जय जयकार उदो करण्याची बिलकुल त्याला आवश्यकता नसते. कारण त्यांनी या सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे. मीपणापासून सुद्धा सुटलेला आहे. सगळा अहंकार अहंभाव त्याने सोडून दिलेला आहे. कळलं ना? त्यामुळे त्याला कुठल्याही प्रसिद्धीची, कुठल्याही मोठेपणाची कसलीही जरुरी नसते. सगळ्या चारही ऐष्णांच्या पलीकडे तो गेलेला आहे. आता त्याच्यानंतर समर्थाला पुढे काय म्हणतात आपण पाहूया. संदेह हेची बंधन, निशेष तुटला तेची ज्ञान, निस्संदेह समाधान होय आपेसे. बघा, शंका संशय जो आहे ना, हेच बंधन असतं. आणि हे बंधन कसलं असतं? हे मायेचं बंधन असतं. म्हणजे संदेह, शंका निर्माण होणं, खरं की नाही? पण हे कसं होतं, हा म्हणजे अविश्वास पूर्णपणे नष्ट होणं, हेच खरे ज्ञान होईल. कळलं ना? आणि तो कसं होतो? पूर्ण विश्वास निर्माण होतो. संसारामधली सगळी बंध परंपरा जी आहे, हे सगळं नाहीसं होऊन जातं. आणि नुसते शाब्दिक ज्ञान तृप्तिकारक नसतं, लक्षात घ्या. तर गुरु कृपेने हा विश्वास दृढ बांधला की मग झालं, सगळं प्राप्त होतं. आणि मग तृप्तीचे समाधान मिळतं. कधी? गुरुकृपा. लक्षात घ्या. म्हणजे इथे सुद्धा महत्व कशाला दिले? गुरुकृपा.
पुढे समर्थ म्हणतात, प्राणी असं माया सुटेना, अभिमाने त्रिपुटी तुटेना, वृत्ती स्वरूपी फुटेना, स्फूर्ती रूपे. बघा, ही माया जी आहे ना, माया सुटत नाही. आणि अभिमानाने त्रिपुटी. आता ही त्रिपुटी कुठली? कर्ता, कर्म आणि क्रिया. ही त्रिपुटी असते नेहमी. कुठल्याही कर्मामध्ये कर्ता म्हणून एक असतो. म्हणजे समजा मी म्हटलं मी कर्ता आहे, मी काहीतरी कर्म करतोय, हे कर्म झालं. आणि क्रिया, जी घटना घडते ती, म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रिया, ही त्रिपुटी आहे. कळलं ना? पण जेव्हा शुद्ध ज्ञान होतं तेव्हा ही त्रिपुटी नाहीशी होते आणि तिथे एकच राहतो. कळलं ना? आणि ह्यामुळे सगळं अनर्थ आहे तो नाही जातो. पर पुढे समर्थ म्हणतायत, जे माया जाळी पडले ते ईश्वराशी चुकले, ते प्राणी सापडले वासना बंधनी. बघा, मायाजळ, पुन्हा मायाजळ. बघा, पण आपण काय केलंय? आपण ही माया सगळी सोडायचं ठरवलेलं आणि आपण मायेचा त्याग केलेला आहे. पण तरी सुद्धा जरी आपण त्याग केला तरी टपलेलीच असते. बघा, ज्या क्षणी आपल्याला ईश्वराचं विस्मरण होतं त्या क्षणी ते आपल्या डोक्यावर उडी मारते. कळलं की नाही? म्हणून जेव्हा ब्रह्मदेवाला आदिपुरुषाने सांगितलं की तू सृष्टी निर्माण कर म्हणून, त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, भगवंता आपल्या आज्ञेप्रमाणे मी सृष्टी निर्माण करतो, पण मला एक वरदान पाहिजे. ते म्हटलं, आदिपुरुषाने म्हटलं, कसलं वरदान पाहिजे? मला आपलं विस्मरण कधी होऊ नये. लक्षात घ्या, ज्या क्षणी आपण स्वरूपाला विसरतो ना त्या क्षणी माया टपलेलीच असते आपल्यावर उडी मारायला. त्याचं विस्मरण झालं की मायेने उडी मारली आपल्या डोक्यावर. म्हणून सतत त्याचं स्मरण हे राहिलाच पाहिजे. आणि म्हणून म्हटले, ते प्राणी सापडले वासना बंधनी. लक्षात घ्या, आपण जेव्हा ईश्वराला विसरतो ना त्यावेळेला मनाची निर्मिती होते, आणि मनाची निर्मिती म्हणजे माया. पुन्हा हवेपणा आला. बरं, पुढे ते असं म्हणतात, जयाचे दैव उदेले तयास ज्ञान प्राप्त झाले, तयाचे बंधन तुटले निसंगपणे. आणि मद भाग्याने. बघा, जयाचे दैव उदेले. कळलं ना? जेव्हा मदभाग्य प्राप्त होतं, मदभाग्य प्राप्त. आणि दैव म्हणजे काय? दैव कशाला म्हटलंय? पूर्वजन्म कृतम कर्म तद्दैवमिति कथ्यते. लक्षात घ्या, म्हणजे अगोदरच्या जन्मातली जर शुद्ध कर्म असतील, अगोदरच्या अनेक जन्मामध्ये आपण संत संघामध्ये जर वाटचाल केली असेल तरच ते दैव उदेले ना. म्हणजे दैव म्हणजे काय? पूर्वजन्म कृतम कर्म तद्दैवमिति कथ्यते. आणि जर हे दैव जर बलशाली असेल, अनेक वर्ष जर, अनेक जन्म जर आपण संत संघामध्ये वाटचाल केली असेल तरच आपल्याला ती स्थिती प्राप्त होते. आणि मग तेव्हा ते ज्ञान प्राप्त होते. म्हणून म्हटलं ना, बहुनाम जन्मनाम अंते. अनेक जन्मामध्ये जेव्हा आपण ज्ञान साधना करतो, ज्ञान आराधना करतो, सद्गुरू भगवंताला शरण जातो, सद्गुरू भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आपण जेव्हा आचरण करतो तेव्हाच आपल्याला ज्ञान प्राप्त होते. आणि मग त्यानंतर आपलं बंधन सुटतं. आता सर्व साक्षी तुर्या अवस्था तयेच आहे तू जाणता, म्हणून तुझा निसंगता सहजची आली. आता कसं होतं, समर्थ एक गोष्टी समजावतात. खरं म्हणजे दासबोधामध्ये सगळं समजावलंय तरी सुद्धा समर्थ पुन्हा नेमकेपणाने समजावतात. आता सर्व साक्षी तुर्या अवस्था. कळलं ना? आता ह्या अवस्था आहेत ना, आपण पाहिलं की नाही, जागृत अवस्था आहे. तर जागृत अवस्था कशी आहे? ज्ञानमय आहे. म्हणजे जागेपणे आपल्याला ज्ञान होतं. कळलं ना? आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतोय म्हणजे ज्ञान अवस्था झाली. जागृत अवस्था ही ज्ञानमय आहे. त्यानंतर स्वप्न अवस्था ही कशी आहे? स्वप्न अवस्था ही शून्यत्व म्हणजे शून्य आहे त्यामध्ये. कळलं ना? किंवा त्यामध्ये मूढत्व आहे. म्हणजे स्वप्न अवस्था ही म्हणजे जागृती आणि स्वप्न ही पुन्हा माईक आली अवस्था. कळलं ना? स्वप्न ही प्रातिभाषिक सत्ता झाली. कळलं ना? म्हणजे ते नाही आहे तरी असल्याचा भास होतो. कळलं ना? म्हणजे ही झाली स्वप्न अवस्था. आणि त्यानंतर कसं होतं? सुषुप्ती अवस्था. आणि सुषुप्ती अवस्था ही अज्ञानमय आहे. सुषुप्तीमध्ये ज्ञान नाही आहे. कळलं की नाही? आपण जरी म्हटलं मी गाढ झोपलो होतो, सुखाने झोपलो होतं, पण ह्याचं ज्ञान आपल्याला असतं का? नाही. कळलं ना? म्हणून सुषुप्ती अवस्था ही
अज्ञानी अवस्था झाली. म्हणजे जाग्रत अवस्था ज्ञानमय आहे, स्वप्न अवस्था ही शून्यत्व आहे, कळलं ना, किंवा मूढत्वमय आहे, कळलं ना, आणि सुषुप्ती अवस्था ही अज्ञानमय. ह्या तिन्ही अवस्था झाल्या, कळलं की नाही. आणि ह्या तिन्ही अवस्थांच्या पलीकडची जी स्थिती आहे, कळलं ना, शुद्ध सत्वमय जाणीव, ती अवस्था तुरीय अवस्था म्हणजे चौथी अवस्था, आणि ही महाकरण देहाची अवस्था आहे, लक्षात घ्या, कळलं ना. म्हणजे ह्या महाकरण देहाच्या अवस्थेमध्ये तुरीय म्हणजे तिन्हीच्या पलीकडची जी चौथी अवस्था ती ज्ञानमय आहे, कळलं की नाही. आणि ही सर्व साक्षिणी अशी अवस्था आहे. आणि त्याचं काय म्हटलंय, आणि मग ही जी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुझ्या स्वरूपाला निस्संगता साहजिकच आहे. म्हणूनच आता तुला कसलेच बंधन उरले नाही. ह्या सगळ्या बंधनाच्या तू पलीकडे गेलास. म्हणजे ही महाकारण देहाची शुद्ध ज्ञानावस्था आपल्याला ही प्राप्त व्हायलाच पाहिजे. पण आता कसं होतं माहिती आहे, आपण ह्याच्या अगोदरच्या प्रवचनात आपण पाहिलेलं आहे, कसं आहे, व्यवहारामध्ये ना अनेक गोष्टींच्या माध्यमातून आहे. बघ ना, ते उदाहरण सांगतो मी. दिवाळीसाठी अनेक पक्वान्न बनवलीत, गोड 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 वगैरे वगैरे. आणि या सगळ्या पक्वान्नांच्या आधाराने आपण गोडीचा अनुभव घेतो, कळलं की नाही. कारण सगळ्यामध्ये साखर टाकलेली आहे, आणि प्रत्येक पदार्था म्हणून खाताना आपण ती गोडी अनुभवतो, कळलं की नाही. म्हणजे या सगळ्या पदार्थांमध्ये साखरही आहे. पण कुणीतरी जर आपल्याला काढून दाखवली, बाबा ही साखर, आणि ही साखर सगळ्या पदार्थांमध्ये टाकल्यामुळे सगळे पदार्थ गोड लागतायत, असं कोणी दाखवलं ना आपल्याला, म्हणजे मग आपल्याला साखरीचं ज्ञान होतं. तसंच हे शुद्ध ज्ञान जे आहे ना, ते महाकारण देहाचं ज्ञान आहे. आणि महाकारण देहामध्ये आपण शुद्ध साखर पाहतोय, लक्षात घ्या, कळलं ना. आता ह्या पहिल्या सगळ्या ज्या उपाधी ज्या आहेत, अनेक उपाधीच्या माध्यमातून आपण आनंद अनुभवतोय, कळलं ना. पण तो आनंद कसा आहे, उपाधी रूप आहे. ठीक आहे, मुलगा पास झाला, आनंद झाला, मुलीचं लग्न झालं, आनंद झाला, म्हणजे ह्या उपाधीच्या माध्यमातून आपण हा आनंद अनुभवतोय, कळलं की नाही. म्हणजे ह्या निराळ्या अनेक उपाधीतून आपण आनंद अनुभवतोय. पण ह्या सगळ्या उपाध्यांचा शेवटी म्हणजे या महाकारण देहामध्ये हा शुद्ध आनंद आहे, तिथे कुठलीही उपाधी नाही, तरी सुद्धा निखळ आनंद महाकारण देहाचा आहे, लक्षात घ्या. म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की सर्व साक्षी तुर्यावस्था ही सगळ्यांची साक्षी आहे, कळलं ना. पण तयेचाही तू जाणता, पण त्या अवस्थेचा जाणता मात्र तूच आहेस, तूच ते जाणतोयस. म्हणून तुझं निसंगता सहजीची आली, म्हणून तुला कसलाच संग नाही, तू निसंग आहेस, लक्षात घ्या. या सगळ्या संघाच्या पलीकडे असं तुझं तत्व आहे. बरं, पुढे काय म्हणतात बघा. आपणाशी तू जाणसी, तरी तूही नव्हेसी, तू पणाची कायसी मात स्वरूपी. तू स्वतःला जाणतोयस, पण तरी सुद्धा हा तू म्हणून जो कोणी आहेस ना, हा तू स्वतः नाहीस, लक्षात घ्या. म्हणजे हा जाणता म्हणून तू जो आहेस, ह्या तुझ्याही पलीकडचा तू आहेस. आता जाणता आणि वस्तू दोन्ही निमाल्या उर्वरी तू पणाची मातू सहजची वाव. ठीक आहे, म्हणजे हा तूपणा जो आहे हा सुद्धा अज्ञानामध्ये आले, लक्षात घ्या. ह्या तूचा सुद्धा साक्षी तू आहेस, हा तू नाही आहेस, तुझ्या पलीकडचं तत्व हे तुझं रूप आहे, कळलं की नाही. आता असो शब्द पाल्हाळ तुझे तुटले जन्ममुळ, काजे नाशिवंत सकळ मदार्पण केले. बघा, आता अनेक प्रकारच्या शब्दांच्या, ज्याला आपण म्हणतो कुरघोड्या, कशाला करत बसू, कळलं ना. हे शब्द अवडंबर बाजूला पुरे झाले, हे शब्द अवडंबर, कळलं ना. म्हणून म्हटलं की तुझे तुटले जन्मामुळे, तुझं जन्म बंधन सगळं तुटलं. पाहिलं ना मगाशी लाईनीमध्ये उभे असलेल्या एकाच्या गळ्यातला दावा सुटला, म्हणजे तुझं बंधन तुटलं. आणि का, जे नाशिवंत सकळ, का हे तुटलं, कारण जेवढं अशाश्वत आहे, जेवढं माईक आहे, जेवढं आहे अशाश्वत माईक स्वप्नवत आहे, ते सगळं तू सोडलंस. आणि म्हणून हा निखळ आनंद तुला होतोय, लक्षात घ्या. जेव्हा हे सगळं आपण सोडतो, जेवढं माया ज्याला सगळं सोडतो, म्हणून हळूहळू का होईना ह्या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जायचंय. म्हणून हा मीपणाच सुटला पाहिजे, कळलं ना. हे बंधन सुटलं पाहिजे, हवेपणा सुटला पाहिजे,
कळलं की नाही? आता पुढे ते म्हणतात, जे जे जाणून टाकेले ते ते नाशिवंत राहिले, ते ते नाशिवंत. जे जाणून टाकलंस की नाही अशाश्वत, म्हणून अनित्य बोध म्हणून सांगितलं जातं ना. अनित्य बोधाचं वर्णन केलं जातं. जे जे अनित्य आहे, जे अशाश्वत ते सोडून द्यायचं आणि शाश्वताला धरायचं. म्हणून म्हटले, जे जे जाणून टाकिले ते ते नाशिवंत, आणि राहिले तुझे तुझ प्राप्त झाले अक्षयीपण. लक्षात घ्या. म्हणजे आता जे राहिलं ना ते अक्षय पद आहे, अक्षय पद आहे. म्हणजे त्या पदाला क्षय नाही, हे चिरंतन असं तत्व आहे. आणि ते तुझं तुला प्राप्त झालं, आणि ही केवळ सद्गुरु कृपा. लक्षात घ्या. काही काही अनुभव आपण घेतलेले असतात सद्गुरु कृपेने, त्याचं वर्णन आपण नाही करू शकत. ते फक्त आपल्या आपण अनुभवायचे असतात, आपल्या आपण अनुभवायचे असतात. मी अनेक प्रवचनातून ह्याचा उल्लेख केलेला. फक्त आपला आपण अनुभवायचं बस. आणि तेच अक्षय आहे, चिरंतन आहे, चिरंजीव आहे. कळलं की नाही? मग आता ऐसे बोले मोक्ष पाणी, ऐकोने शिष्य लोटांगणी, निसंदेह स्वरूप मिळणी, दोघे एकची झाले. आणि असं जेव्हा शिष्य सद्गुरु भगवंताला सांगतो, सद्गुरु कृपेने सद्गुरु भगवान प्रसन्न होतात. कळलं ना? आणि हे कोण आहे? ते मोक्ष पाणी, ज्यांच्या हाती मोक्ष आहे असे सद्गुरु भगवान काडसिद्धेश्वर महाराज आहेत. कळलं की नाही? आणि मोक्ष देणे हे केवळ त्यांच्याच हाती आहे. लक्षात घ्या. ऐसे बोले मोक्ष पाणी, ऐकून आणि शिष्य साष्टांग दंडवत घालतो. आत्मनिवेदन, भगवंता तुला मी स्वतःलाच अर्पण करतो. आणि निसंदेह स्वरूप मिळणी. आता काय दोघे एकच झाले. म्हणजे गुरु शिष्य हे दोन राहिले नाहीत, एकच झालेत. आणि मग अशा वेळेला मी म्हटलं होतं ना, या सिद्धरामेश्वर महाराजांना जेव्हा काडसिद्धेश्वर महाराज शरण गेले, त्या काडसिद्धेश्वर महाराजांनी सिद्धरामेश्वर महाराजांना नमस्कार केला. आणि त्याच वेळेला सिद्धरामेश्वर महाराजांनी काडसिद्धेश्वर महाराजांना नमस्कार केला. का? आता हे गुरु शिष्य दोन नाही, दोघे एकच झालेत. म्हणजे काडसिद्धेश्वर महाराज आणि सिद्धरामेश्वर महाराज दोन नसून हे दोघे एकच झालेत. हे त्याचं उदाहरण आहे. लक्षात घ्या. महाराज मोठ्या अभिमानाने सांगायचे, मी जेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेलो, तारी मारी तुझेच चरण, आणि राजा झालो म्हणजे काय? मी सिद्धरामेश्वर महाराज झालो. आणि सिद्धरामेश्वर महाराज सुद्धा शिष्याचं ते सामर्थ्य बघून त्यांनीही काडसिद्धेश्वर महाराजांना साष्टांग नमस्कार घातलेला आहे. गुरु शिष्य दोघे एक झालेत, आता भिन्नत्वाने उरलेलेच नाहीत. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, सर्वेश्वरा स्वामी सर्वेश्वर. कळलं ना? म्हणजे काय होतं? काडसिद्धेश्वर महाराज आणि सिद्धरामेश्वर महाराज दोन कुठे होते? ते एकच होते, चिन्मय होते. आणि आपल्या मदभाग्याने आपल्याला ते गुरु म्हणून लाभले. ठीक आहे, पुढे पाहूया आपण. ऐसा कृपाळू स्वामी राव, आदिपुरुष देवाधिदेव, शिष्यास निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिधला. काय म्हटलं? ऐसा कृपाळू स्वामी राव. कळलं की नाही? आदिपुरुष देवाधिदेव. लक्षात घ्या. असा हा सद्गुरू कसे आहेत? सद्गुरू आदिपुरुष आहेत, देवाधिदेव आहेत. म्हणून म्हटले ऐसा कृपाळू स्वामीराव. सद्गुरू कोण आहेत? स्वामीराव, कृपाळू, आदिपुरुष देवाधिदेव, आणि शिष्यास निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिधला. आणि शिष्याला त्यांनी गुरुच बनवून टाकलं. लक्षात घ्या. ही अनुभूती आहे. तो जो शिष्य स्वामीस शरण गेला आणि संदेहा वेगळा झाला, तेने जन्म सार्थक केला, जो देवाशी दुर्लभ. काय म्हटलंय बघा. आणि जेव्हा अशा पद्धतीने शिष्य जेव्हा सद्गुरूला शरण जातो, तारी मारी तुझेच चरण या भावाने मी सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेलो आणि राजा झालो, असं महाराज नेहमी सांगायचे बघा. त्याचा अर्थ आता कळतोय. जो शिष्य स्वामीच शरण गेला
आणि संदेह हा वेगळा झाला, आणि ते हा महाराज संदेह वेगळेच झाले होते, आणि तेने जन्म सार्थक केला, आणि त्यामुळे ते म्हणायचे मी राजा झालो, जन्माचं सार्थक झालो. कळलं की नाही? आणि हे असं सौख्य देवांना सुद्धा दुर्लभ आहेत. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी आम्हा जन्म व्हावा. हे कधी भाग्य प्राप्त होतं? जेव्हा ह्या भूताला वर माणसा नरदेहामध्ये आपण येतो तेव्हाच हे भाग्य प्राप्त होतं. म्हणून त्यांनी म्हटलंय की जो देवाशी दुर्लभ, जे देवाना दुर्लभ आहे, देव देव आहेत, पण देव ही सुद्धा भोग योनी आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्यकर्म केली, कळलं की नाही, म्हणून गेले स्वर्गाला, कळलं ना. पण ते डाकाचं सोनं लक्षात घ्या. आणि माते पाविजे ते शुद्ध पुण्य, ज्याची माझी प्राप्ती ज्यांना होते ते शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य कुठं होतं? संत संघामध्ये शुद्ध पुण्य होतं, आपलं मदभाग्य. आता पुढे ते म्हणतायत बघा, इथे काय झालं, जो शिष्य असं स्वामी शरण घेऊ. इथे बघा, इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरूचं महात्म्य वर्णन केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत सद्गुरू कृपा होत नाही तोपर्यंत तुम्हाला कदापि ती स्थिती प्राप्त होणार नाही. कळलं की नाही? म्हणून हरवृष्टो गुरुत्राता गुरवृष्टो न कश्चित तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरणं व्रजे. म्हणून सद्गुरूला शरण जायला पाहिजे. कळलं की नाही? जर सद्गुरू बोधाविरुद्ध तुम्ही आचरण केलं तुम्हाला कधीही कदापि ती स्थिती प्राप्त होणार नाही. म्हणून प्राधान्य कशाला? सद्गुरू बुधाला प्राधान्य. आता पुढे समर्थ म्हणतायत, ग्रंथ संपता स्तुती उत्तरे बोलताती अपारे, परी अर्थाशी कारण येरे येरा चाड नाही. कळलं ना? खरे हित, जोपर्यंत त्या ग्रंथातला खरा भावार्थ आपल्याला कळत नाही. म्हणजे अनेक जण ग्रंथांबद्दल बोलतात, अमुक अमुनी हे ग्रंथ लिहिलं, ते ग्रंथ लिहिलं, ते ग्रंथ लिहिलं, त्या ग्रंथांची अनेक प्रकारे वर्णनं करतात. कळलं की नाही? ग्रंथांची स्तुती करतात, पण सगळ्यात महत्व कशाला दिलंय की ग्रंथातला जो भावार्थ आहे तो जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये बसत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. समर्थांनी म्हटलं ना, आत्मा राम दास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. हे समर्थांनी म्हटलंय, पण आपल्याला ती अनुभूती यायला पाहिजे की नको? आपण जेव्हा आत्माराम पाहतो, हा ठीक आहे, दासबोधाची आपण सगळे 200 समासाची विवरण केली, आणि विवरण केल्यानंतर आपण शेवटी म्हणतो ना, सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. आता काय सांगितलंय? फक्त सद्गुरु भजनाला प्राधान्य द्यायचं, म्हणजेच भक्तीला प्राधान्य द्यायचं. कळलं ना? आणि समर्थाने ह्या दासबोधाच्या शेवटी सुद्धा म्हटलेलं आहे बघा. त्यांनी दासबोधात ते शेवटी म्हणतायत, कळलं ना, 20वा दशक जो आहे आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. तिथे काय म्हटलं त्यांनी? झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाशी ठाव नाही. काय झालं इथे? काय म्हटलं समर्थांनी? हिशेब झाला मायेचा. सगळी मायेचा हिशोब करून टाकला ना आपण समजून घेतलं, माया समजून घेतलं आणि ठरवून टाकला सगळं सोडून द्यायचं. कळलं की नाही? म्हणून झालं हिशेब झाला मायेचा. म्हणून समर्थांनी इथे म्हटलंय ना, झाले साधनाचे फळ, आजपर्यंत जेवढी साधना केली त्याचं फळ प्राप्त झाले. संसार झाला, संसार सफळ झाला, आणि निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. लक्षात घ्या, ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे, निर्गुण निराकार असं ब्रह्म आहे, ते अंतरी बिंबले. म्हणजे काय झालं? मला ती अनुभूती आली धादांत. जेव्हा सद्गुरू भगवंताने जेव्हा मी एकदा सांगितलं होतं बघा, खरं म्हणजे इथे जेव्हा स्पर्श केला, जेव्हा टच केलं, तेव्हा जी अनुभूती घेतली, झालं काम. आणखीन काय निराळ? कळलं ना? शरीर धारण केले, पण काय शेवटी चैतन्य रूप निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. झाला सगळ्या मायेचा हिशेब झाला. आणि ती आता इथे काय नाही म्हटले,
स्वप्नी जे जे देखील येते ते जागृत सोडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये. अहो, एक स्वप्न पडलं होतं, स्वप्न. हे काय ध्यासहित स्वप्न पाहतोय आपण, सगळे स्वप्नच पाहतोय, कळलं की नाही. पण हे स्वप्न जे आहे, लक्षात आले अरे स्वप्न आहे, जेव्हा जागा झालो तेव्हा. म्हणून काय म्हटलं जातं, आपण जेव्हा स्वतःला विसरतो ना, कळलं ना, तेव्हा मग आपण अन्य कल्पना करायला लागतो. मग मी कोण असेल, आणि मग त्या आपण कल्पना करतो, मी शरीर आहे. पण जेव्हा आपण सद्गुरू भगवंताला शरण जातो, सद्गुरू भगवंत सांगतात, अरे ऐक शिष्या, येथींचे वर्म स्वय तुझे ऐसे ब्रह्म. कळलं की नाही. ज्याला ब्रह्म म्हणतात ते तूच आहेस. ते सांगतात, मयी एव सकलम जातम, मयी एव प्रतिष्ठितम, मयी सर्वम लयम याति तद्ब्रह्माहम अद्वयम. कारण अद्वय एकमेवाद्वितीय परमेश्वर परमात्मा तो मीच आहे, लक्षात घ्या. आणि ही अनुभूती घेण्याचं सामर्थ्य, लक्षात घ्या, महाराजांनी काय सांगितलं आपल्याला, ज्या स्थानाला मी गेलो, जो आनंद मला प्राप्त झाला, तो आनंद मी तुम्हाला सगळ्यांना देईन. अहो, सगळ्यांना म्हणजे कोणाला सांगा मला, सगळ्यांना देईन असं महाराज म्हणाले. पण सगळे हा सगळ्यांमध्ये कोणाचा उल्लेख केलाय त्यांनी इथे? ज्यांनी ग्रंथामधला भावार्थ ओळखला, ज्यांनी समजून घेतलं काय सांगितलंय, सद्गुरू भगवंताला काय सांगायचंय ते ज्यांनी समजून घेतलं, आणि जे सद्गुरू आज्ञेप्रमाणे वाटचाल करतात, त्यांनाच ही स्थिती प्राप्त होईल, लक्षात घ्या. खरं की नाही. आणि हे कधी प्राप्त होतं, जेव्हा आपण सद्गुरू भगवंताच्या पूर्ण त्या श्रद्धेने जेव्हा आपण सद्गुरू भगवंताचा हे करतो, त्याच्या बोधावर विश्वास ठेवून वाटचाल करतो, कळलं की नाही. आणि आता दासबोधाचं आपण पाहिलं ना. आता ग्रंथाचं इथे त्याने शेवटी म्हटलं ना समर्थाने, की ग्रंथ संपता स्तुती उत्तरे. काय काय त्याची स्तुती करायची, नुसती स्तुती करून उपयोगाची नाहीये. कारण अर्थाशी कारण, कळलं ना, एराच, आणि तो अर्थ मात्र तुम्ही आत मिळवायला पाहिजेत. जो ग्रंथातला अर्थ जो आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे, तरच त्याचा खरासा अर्थ होणार आहे, कळलं की नाही. म्हणून मला वाटतं आता आत्माराम आपण पाहिलं ना, शेवटी ते म्हणतात, इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी. काय झालं, निसंदेह, सगळ्या शंका संपल्या, कळलं ना. आणि निसंदेहाने निर्मळ झालेले अंतःकरण श्री समर्थ सद्गुरुनाथ चरणी समर्पित झाले, स्वरूप स्थितीत झालं निसंदेह, कुठलाही संदेह उरला नाही, कुठलीही शंका उरलं नाही, कळलं ना. आणि आपण स्वतःलाच भगवंताला अर्पण केलं, आत्मनिवेदन, कळलं की नाही. म्हणजे हे आत्मनिवेदन करण्याचं सामर्थ्य आपल्या सगळ्यांमध्ये आहे की नाही हो, सांगा मला. का? आपण समर्थाचं लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमानाने आपण संसार घेतला, धरला होता ना माझा म्हणून, कळलं ना. पण आता काय झालं, आता आपल्याला कळलं सद्गुरु कृपेने. आणि ह्याच्यासाठी लक्षात घ्या, ह्याच्यासाठी एकच गोष्ट, सद्गुरु कृपा, सद्गुरु कृपा, सद्गुरु कृपा तेची केली येणे द्वैत बुद्धी प्रकाशन, लक्षात घ्या. त्याला विवेक वैराग्य आपण म्हणतो की नाही. सद्गुरु कृपा तेची केली तेणे बुद्धी प्रकाशली, आणि द्वैत कपाटले, कपाटी उघडली एकसरी. हे द्वैत निर्माण झालेलं होतं की नाही. कशासाठी निर्माण केलं होतं द्वैत? भक्तीसाठी. मताद्वैत झालं, संपलं, आपण देवभक्त एक झालो, सद्गुरू शिष्य गुरुरूपच झाला, कळलं. आणि हेच आत्मारामाचं वर्म आहे. आणि समर्थाने हे मुद्दाम सांगितले, लक्षात घ्या. म्हणजे सद्गुरु वचनावर असलेल्या श्रद्धेच्या भावबळाने निर्गुण निरतिशयानंद परमात्मा स्वरूप प्रगट होतं. कधी प्रगट होतं? या सद्गुरु भगवंतावर आपला निरतिशय असा विश्वास असतो तेव्हा. जे आपण सद्गुरु बोधाप्रमाणे, म्हणून मी सांगतो ना, मला बघा, मला खूप जण काय काय विचारतात. मी म्हणते, हे बघा बाबा, मला काय कळत नाही, मला एकच गोष्ट माहिती आहे, मला माझ्या सद्गुरूने काय सांगितलेलं आहे.
कळलं की नाही? म्हणून सद्गुरू आज्ञेप्रमाणे जे वागतात, लक्षात घ्या, त्यांनाच ती स्थिती प्राप्त होते. मग आपण एकच करायची. कळलं ना? आपल्याला सगळ्यांना सिद्धगिरी दाखवली ना महाराजांनी. कुठे सिद्धगिरी आहे? अरे बाबा, तू जिथे बसलास ती सिद्धगिरी आहे. महाराज म्हणायचे ना, जिथे आम्ही बसू तिथे सिद्धगिरी निर्माण करू. कळलं ना? मला आठवण झाली बघा, गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पण हे उदाहरण दिलेलं आहे बघा. गजानन महाराज जेव्हा गाडीवरून येत होते, कळलं ना, मंदिराचं बांधकाम चाललेलं, असं गाडीवरून येत आहेत आणि गाडीमधून आल्यानंतर जिथे त्या गाडीतून उतरले, आता गजानन महाराज गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीवरचा वाहक होता, पटकन बाजूला झाला. नंतर मग गजानन महाराज जिथे उतरले ना, तिथेच गजानन महाराजांचं समाधी स्थान निर्माण झालेलं आहे. कळलं की नाही? म्हणजे महाराज म्हणायचे ना, आम्ही जिथे बसू तिथे सिद्धगिरी निर्माण करू. तर गजानन महाराज जिथे उतरले तिथेच गजानन महाराजांचं समाधी मंदिर निर्माण झालेलं आहे. कळलं ना? म्हणजे महाराजांनी काय केलं? महाराजांनी सगळ्या सिद्धगिरीच निर्माण केल्या. अहो, आपलं प्रत्येकाचं घर म्हणजे सिद्धगिरी आहे, लक्षात ठेवा. ह्या भावाने जीवन जगा. कळलं ना? आणि काही करू नका. तुम्ही महाराजांना पाहिलं की नाही? महाराज कसे वागले, कशा पद्धतीने आपल्याबरोबर वागत होते महाराज. सगळ्यांनी अनुभव घेतलाय ना. मग आता काय करायचं? जसं महाराजांनी सांगितलं तसं वाटचाल करायची. कळलं की नाही? आणि सद्गुरू माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना सामर्थ्य प्राप्त व्हावं, हे श्रीचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा पुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. जय जय रघुवीर समर्थ. आपण बघा, दासबोधाच्या बरोबर आपण नेहमी मनाचे श्लोक घेतो, कारण की नाही, आपली परंपरा आहे ती. मग आता इथे समर्थ काय म्हणतात? कदा ओळखी माझी तुझी दिसना. आता ओळख झाली, आता दुसरा दिसतच नाही. कुठे आहे दुसरा? एकच आहे ना, गुरु शिष्य एकच झाले ना. कळलं ना? आणि अगोदर जे द्वैत होतं, ती द्वैत कल्पना जी होती नाहीशी झाली, आता अद्वैत झालं. आणि समर्थ म्हणतायत की बहुता दिसा आपुली भेटी झाली. सद्गुरु भगवंता, बहुता दिसा अनेक जन्मांच्या परिश्रमाने आता आपली भेट झालेली. बहुता दिसा आपुली भेटी झाली, आणि विदेहीपणे सर्व काया निवाली. आता काय? विदेह म्हणजे देहच उरला नाही, आणि त्यामुळे संपूर्ण काया कशी निवाली. कळलं ना? म्हणजे का? एकमेवा द्वितीय परमेश्वर परमात्मा मीच आहे, हे ज्ञान झालं. आणि म्हणून आपण म्हणतो ना, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हरीची दासा हरिदाही दिशा, हरीची दासा हरिदाही दिशा. भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्यांनाही मागूता जन्म घेणे, त्यांनाही मागूता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या योगे, जन्म घेणे लागे वासनेच्या योगे. त्याची झाली अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. हरी रूप झाले जाणीव हरपले, हरी रूप झाले जाणीव हरपले. मृत्यूपण केले हरीचे ठाये, हरी रूप ध्यानी हरी रूप मनी, हरी रूप ध्यानी हरी रूप मनी. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला.
राजाधिराज सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय. आपला आत्माराम झाला ना पूर्ण. हं? आता लक्षात घ्या, हे आत्मारामाच्या संदर्भात जर कोणाच्या काही शंका असतील तर त्यांनी जरूर मला विचाराव्या. चला, ही सद्गुरु कृपा आहे आणि सद्गुरु कृपेने आपण आनंद अनुभवतोय. कसला हीच अनुभव निष्ठा. आपला आपला आनंद. गुळाची चव घ्यायची आहे की नाही आपल्याला? मग कशी घ्यायची? आपली आपणच घ्यायची. सद्गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांना सामर्थ्य प्राप्त व्हावं ही श्रीचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय.